भारतामध्ये असे अनेक महात्मे आहेत, असे अनेक साधू पुरुष आहेत, की त्यांच्या शरीरामध्ये काहीतरी न्यूनत्व आहे, कमी आहे, पण तरी सुद्धा त्यांनी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठे-मोठे शतकार मारलेत. यापैकीच एक नाव म्हणजे 8 ठिकाणी वाकडे असणारे आणि 8 ठिकाणी वाकडेपणा असून सुद्धा भारतीय ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अग्र क्रमांकाने त्यांचं नाव घेतलं जातं. असे महात्मे म्हणजे अष्टावक्र मुनी. या अष्टावक्र मुनींच्या कथेमध्ये एक विशेषत्व असं आहे की यांना 8 ठिकाणी वाकडेपणा येऊन सुद्धा यांनी मात्र अत्यंत क्रांतीच केली आहे. आता मुळामध्ये अष्टावक्र हे नाव यांना का पडलं याच्या मागे एक विशेष अशी कथा आहे. काय झालं की यांचे जे वडील होते, अष्टावक्रांचे वडील हे मोठे वेद पाठक आणि वेदज्ञ होते. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाच्या प्रांतामध्ये हे मोठं नाव त्यांच्या वडिलांचं होतं. एकदा असं झालं की हे गर्भात असताना वडिलांनी वेद पठण सुरू केलं आणि हे सुरू असताना आईच्या गर्भामधून यांनी आवाज दिला की ते बंद कर, तुला याचा अनुभव आहे का, तुझे हे पठण करतो आहे याचा अनुभव तुला आहे का. त्यावेळेला वडिलांना राग आला आणि वडिलांनी त्या गर्भाला सांगितलं की तुला 8 ठिकाणी वाकडे येणार आहे, तू मला माझ्या ज्ञानाची अशा प्रकारची थट्टा करतो ना, 8 ठिकाणी तू वाकडा होशील. आणि त्यानंतर जे बाळ जन्माला आलं ते 8 ठिकाणी वाकडं होतं आणि त्याला अष्टावक्र असं नाव पडलं. या अष्टावक्रांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला हे मोठे व्हायला लागले, 12 वर्षाचे झाल्यानंतरची एक कथा अशी आहे की यांचे वडील शास्त्रामध्ये पारंगत होते. एकदा जनक राजाच्या दरबारामध्ये हे वडील एका शास्त्र सभेसाठी, एका चर्चेसाठी गेले होते. वेगवेगळ्या देशांमधले विद्वान त्या ठिकाणी आले होते. पण झालं असं की अनेक विद्वान येऊन सुद्धा सगळे विद्वान तिथं परास्त होत होते. त्यामध्ये अष्टावक्रांना असं कळलं की आपले वडील सुद्धा, त्यांचा सुद्धा पराजय होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून 8 ठिकाणी वाकडे असणारे अष्टावक्र तिथून उठले. आपल्या आईला सांगितलं की मी तिथे दरबारामध्ये जाऊन मी आता शास्त्र सभा करणार आहे. तिथं गेले. 8 ठिकाणी वाकडे असणारे, लंगडत लंगडत असणारे अष्टावक्र त्या सभेमध्ये गेले. त्यावेळेला तिथे सगळे विद्वान बसलेले असताना सगळे विद्वान त्याच्याकडे बघून हसले की हे 8 ठिकाणी वाकडं असणारं पोरग आम्हाला हरवणार का. त्यावेळेला हे पुढे गेले. पुढे गेल्यानंतर जनकाला त्यांनी नमस्कार केला आणि जनकाला सांगितलं की तुमच्या दरबारामध्ये असणारे हे सगळे जे विद्वान आहेत ते विद्वान नाही आहेत, ते चर्मकार आहेत. चर्मकार शब्दाचा अर्थ चांभार. ते काय करतात तर ते चांभार आहेत, विद्वान नाही आहेत. राजाने सगळे हसायला लागले परत, पण राजा शांत बसला आणि राजाने त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं, विचारलं की असं का तुम्ही म्हणतात, ते चर्मकार कसे, चांभार कसे. त्यावेळेला अष्टावक्रांनी सांगितलं की चांभार जसा आहे त्याला फक्त चामड्याशी घेणं देणं असतं, त्याला ज्ञानाशी, त्याला कशाच प्रकारशी घेणं देणं नसतं. तसं या दरबारामध्ये बसलेले हे सगळे विद्वान जे आहेत त्यांना फक्त माझ्या चामड्याकडे, माझ्या चरबीचं घेणं देणं आहे, त्यांना माझ्या ज्ञानाशी घेणं देणं नाही. म्हणून हे सगळे चर्मकार आहेत. त्यावेळेला राजाला त्यांचा अधिकार कळाला आणि राजाला अधिकार कळल्यानंतर राजाने काही प्रश्न अष्टावक्र मुनींना विचारले आणि त्यानंतर जनक राजाचा आणि अष्टावक्राचा झालेला जो संवाद आहे तोच पुढे अष्टावक्र गीता या नावाने ओळखला जाऊ लागला. अशी अष्टावक्र गीता या ग्रंथाची एक महती आहे. अजून एक याबद्दल सांगितलेली जाणारी कथा आहे की एकदा म्हणे जनक राजा काही ग्रंथांचा अभ्यास करत होते आणि अभ्यास करता करता जनक राजांनी एक शास्त्रामधलं वाक्य वाचलं. ते वाक्य असं होतं की माणसाला जर ज्ञान व्हायचं असेल, खरं ज्ञान जर कळायचं असेल तर त्याला वेळ किती लागतो, म्हणे क्षणार्धाचाच वेळ लागतो. केवढा वेळ लागतो की घोड्यावर बसत असताना एक पाय घोड्याच्या टाचेमध्ये ठेवल्यानंतर, एक पाय त्या पाय ठेवण्याच्या जागेमध्ये ठेवल्यानंतर त्यानंतर दुसरा पाय ठेवायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ज्ञानप्राप्तीसाठी लागतो म्हणे. राजाने हे वचन ऐकलं आणि मग मला आतापर्यंत ज्ञान का प्राप्त झालं नाही. थोडासा राजा व्याकुळ झाला. राजाने सगळ्या राज्यामध्ये एक दवंडी पिटली की असा कोणी विद्वान आहे का की तो मला इतक्या कमी वेळात ज्ञान प्राप्त करून देईल. सगळ्या विद्वानांना सांगितलं पण कोणीही विद्वान यायला तयार नाही. अष्टावक्रांच्या ज्या वेळेला कानावर ही गोष्ट गेली, अष्टावक्र म्हणाले मी येणार. अष्टावक्र जनकांकडे गेले. जनकांना सांगितलं की तुम्ही माझ्या रथात बसा. दूरवर एका गावामध्ये अष्टावक्र त्यांना घेऊन गेले आणि घेऊन एका निर्जन ठिकाणी तो रथ थांबवला आणि थांबवल्यानंतर एक घोडा होता, त्या घोड्यावर राजाला सांगितलं की तुम्ही बसा. जनका त्या घोड्यावर बसा. बसल्यानंतर मात्र बसायला लागले आणि लागता लागता जनकाला त्यांनी प्रश्न विचारला, तो फार मार्मिक आहे. जनक राजाला अष्टावक्र म्हणाले की तुम्हाला अनुभव प्राप्त आहे काय, तुम्हाला मुळामध्ये हा अनुभव प्राप्त होण्यासाठी तुमच्यामध्ये पात्रता आहे काय, तुमची ती लायकी आहे काय, तुम्ही ती पात्रता संपादन करून घेतलीये काय.
जनकाला कळालं की अरे ही पात्रता म्हणजे काय, तर शरणागतीची पात्रता, समर्पणाची पात्रता ही माझ्या अंगी नाहीये. लगेचच अष्टावक्र मुनींच्या पायाशी ते गेले आणि महाराज माझं चुकलं. मी वास्तविक पाहता मोठा राजा स्वतःला समजत होतो. मी तर एक सामान्य साधक आहे. माझं चुकलं. सगळा अहंकार दूर गेला आणि त्यानंतर अष्टावक्रांनी जे ज्ञान जनकाला सांगितलं तेच ज्ञान पुढे अष्टावक्र गीता म्हणून प्रसिद्ध झालं आणि अख्ख्या जगतामध्ये आजही या ग्रंथाचा अभ्यास केला जातो. हा ग्रंथ मुख्यतः ज्ञानाच्या प्रांतामधला अत्यंत विशेषत्वाने मानलेला ग्रंथ आहे. तसं भक्ती, ज्ञान, योग अशा प्रकारचे वेगवेगळे साधन आहेत. त्यापैकी ज्ञानाच्या प्रांतामध्ये अत्यंत चपखल वर्णन करणारा आणि उपदेश करणारा हा ग्रंथ, अशी या अष्टावक्र गीतेची ख्याती आहे. आणि अशी अष्टावक्र मुनींची सुद्धा ख्याती आहे. म्हणून या सगळ्या माध्यमातून आम्हाला असं सांगावं वाटतं की या सगळ्या माध्यमातून भारतातील मुनीवर, भारतातील सगळे संत याच्यामुळे महान आहेत. अनुभव घेऊन व्यंग असेलही, पण या व्यंगावर मात करून सुद्धा यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ, अनेक प्रकारचं ज्ञान प्राप्त केलं आणि त्यांनी प्राप्त करून ठेवलं नाही तर ते जगाला वाटलं. जगाला वाटलं ही त्यांची विशेषता आहे. म्हणून माझा भारत महान आहे हे मला म्हणावंसं वाटतं. धन्यवाद.